नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण इयत्ता 12वीच्या भूगोल या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार गव्हर्नमेंटने रिलीज केलेल्या या पाठ्यपुस्तकाचा आढावा घेणार आहोत. तर 11वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही ऑलरेडी प्राकृतिक भूगोलाबद्दल माहिती घेतलेली आहे. ह्या इयत्तेमध्ये आपण मानवी भूगोलाबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामुळे हे जे मुखपृष्ठ या पुस्तकाचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्राकृतिक संसाधनाचा वापर मानवी वस्ती किंवा मानवी उपयोजनासाठी कशा प्रकारे केला आहे, तर याचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी तुम्ही शहरी वस्ती बघू शकता, या ठिकाणी ग्रामीण वस्ती बघू शकता, या ठिकाणी वेगवेगळे रोड नेटवर्क बघू शकता. इथं तुम्ही विजेची जोडणी बघू शकता, या ठिकाणी तुम्ही खाणकाम बघू शकता, बरोबर. या ठिकाणी रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, पवनचक्की वगैरे बघू शकता. या ठिकाणी हायड्रो पॉवर प्लांट बघू शकता. ओके, या ठिकाणी काही जंगल तुम्ही किंवा काही वनस्पती प्लांटेशन तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ट्रेन रूट आहे, रेल्वे मार्ग, या ठिकाणी वेगवेगळे कारखाने आहेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही एकंदरीत ही मानवी वस्तू या ठिकाणी बघू शकता. माणसाचा आणि निसर्गाचा जो सहसंबंध आहे तो कशा प्रकारे, तर ते हे चित्र खूप छान प्रकारे आपल्याला समजावतं. तर या पाठ्यपुस्तकामध्ये आपण मानवी भूगोल बघणार आहोत आणि मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या संकल्पना आणि त्यांचं उपयोजन ते या पुस्तकातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया या पुस्तकाची प्रस्तावना. 2020-21 पासून जे पुढे शैक्षणिक वर्ष आहेत, तर या वर्षांसाठी हे पुस्तक गव्हर्नमेंटने नवीन रिलीज केलेलं आहे. नवीन अभ्यासक्रम आहे हा. तर इयत्ता 3री ते 5वी मध्ये आपण परिसर अभ्यासाअंतर्गत व पुढे 6वी ते 10वी सामाजिक शास्त्रांतर्गत भूगोल विषयातील वेगवेगळ्या संकल्पना, त्यांचे वेगवेगळे संबोध यांचा अभ्यास आपण करत आलेलो आहे. इतर विषयांप्रमाणे भूगोल विषयाचे स्वतंत्र व 100 गुणांसाठीचे पाठ्यपुस्तक महाराष्ट्र शासनाने आपल्या हाती सोपवलेलं आहे. पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल असे स्थूलमानाने मानले जाते, बरोबर. तर भूगोल म्हणजे काय की पृथ्वीचा अभ्यास हा तर आहेच, परंतु त्या पृथ्वीच्या अभ्यासात आपण काय अभ्यासणार आहोत, तर भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, त्यातली परस्पर आंतरक्रिया आणि वेगवेगळ्या नैसर्गिक क्रिया यांचा अभ्यास आपण या भूगोलाच्या अभ्यासात करत असतो किंवा भूगोल या विषयात करत असतो. मागील इयत्तेमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला, तितकाच महत्वाचा भाग म्हणजे मानवी भूगोलाचा पण असतो. प्राकृतिक भूगोलावरती मानवी भूगोल अवलंबून असतो किंवा इनफॅक्ट मानवी हस्तक्षेपामुळे किंवा मानवाच्या वेगवेगळ्या कार्यामुळे प्राकृतिक भूगोलात पण काही बदल घडून येतात. तर काही बदल पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. तर ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. उच्च माध्यमिक स्तरावरील या पाठ्यपुस्तकात मानवी भूगोलाचा समावेश केलेला आहे. पृथ्वीच्या विविध भागांत मानवी वास्तव्य पाहायला मिळते आपल्याला, परंतु त्यामध्ये वैविध्यता आणि असमानता पाहायला मिळते, प्रादेशिक असमतोल पाहायला मिळतो. कारण काय की पृथ्वीचा जो प्राकृतिक भूगोल आहे तो सर्वत्र ठिकाणी काही समान नाहीये. पर्जन्य वेगळं आहे, तापमान वेगळं आहे, वेगवेगळ्या ज्या इतर बाबी, इतर जे घटक आहे, बायोटिक आणि अबायोटिक, जैविक आणि अजैविक, हे जे घटक आहे यांचं वितरण सुद्धा वेगवेगळं आहे. तर त्यामुळे मानवाचं वास्तव्य आणि त्यातली वैविध्यता, त्यातली असमानता आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येते. प्राकृतिक घटकांच्या परिणामांमुळे असे घडते. लोकसंख्या, वस्त्या, मानवी आर्थिक क्रिया या सर्वांमध्ये विविधता आढळते. कोणती भूमी कशासाठी वापरायची हे या विविधतेमुळे आणि स्थानिक परिस्थितीवरनं ठरवलं जातं. भूमीच्या वापरानुसार भूमी आवरणामध्ये कसा बदल घडतो, ज्याला आपण लँड यूज लँड कव्हर असं इंग्रजीमध्ये म्हणतो. तर ते लँड यूज लँड कव्हर जे आपण सॅटेलाइटने मॅप करतो, तर ते कशा प्रकारे घडून येतात, तर या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला मानवी भूगोलामध्ये करायचा आहे. त्यानुसार ह्या ज्या इयत्तेमध्ये म्हणजे 12वीच्या वर्गामध्ये पाठ्यविषयात हा भाग आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पाठातील घटक अभ्यासताना कार्यकारण भाव आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल यांच्यातला कार्यकारण भाव जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत मानवी भूगोलाच्या संकल्पना आणि त्यांचं उपयोजन आपण व्यवस्थित समजू शकणार नाही, बरोबर. प्रात्यक्षिक भूगोल सुद्धा कालानुरूप बदलत गेलेला आहे. जसे की बालभारतीच्या सर्वेक्षण ऍपद्वारे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं सर्वेक्षण करायचंय. अंतर्यात तंत्रज्ञानाशी आपल्याला जुळवून घ्यायचंय. तंत्रज्ञानाचा आणि भूगोलाचा यांची सांगड कशी घालायची, तर याचा पण आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. मानवी चलांचे मोजमाप संख्याशास्त्राच्या पद्धतीने कसे करायचे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासता येणार आहे. याचा वापर विश्लेषण व निष्कर्ष काढण्यासाठी कशा प्रकारे होतो, तर तेही तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे, बरोबर. संख्याशास्त्र म्हणजे काय की आपल्या ज्या वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल मेथड्स असतात, तर त्या मेथड्स जो पण आपण काही रॉ डेटा गोळा करतो, तर त्या रॉ डेटावरती प्रक्रिया करून त्याला भौगोलिक दृष्ट्या उपयोगी बनवण्यासाठी कशा प्रकारे वापरला जाणार, तर याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. भूगोल हा जो विषय हा निरीक्षणावर भर देणारा विषय किंवा एक शास्त्र आहे असं म्हटलं जाऊ शकतं. या विषयामध्ये निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार आणि विश्लेषण इत्यादी कौशल्य असणं महत्वाचं आहे आणि ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न आपण आपल्या म्हणजे याआधी तुम्ही जे भूगोलाची पुस्तकं अभ्यासली त्यामध्ये पण केलं आणि ह्यामध्ये पण करणार आहोत. आणि अधिकाधिक आपल्या जीवनाशी त्याचं कोरिलेशन कसं आहे ते आपण बघणार आहोत. त्याचा वापर आणि ती कौशल्य जोपासण्याचा काम आपण या वर्षी करणार आहोत. तुमच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला
व सर्जनशीलतेला संधी देणाऱ्या अनेक कृतींचा समावेश या पुस्तकामध्ये केला गेलेला आहे. त्या कृती आपण आवर्जून करूयात नक्की. या पाठ्यपुस्तकात रोजच्या जीवनाशी कसे जोडलेले आहे हे तुम्हाला पाठ अभ्यासताना लक्षात येईल. ओके. पाठ्यपुस्तकातील आशयाच्या सुलभतेसाठी विविध शैक्षणिक साधनांचा वापर या ठिकाणी केला गेलेला आहे. पाठ्यपुस्तकातील घटनांशी संबंधित अधिक उपयुक्त माहिती आणि संदर्भ आपल्याला QR कोडच्या माध्यमातून अभ्यासता येणार आहे. तसेच आपण ज्याही वेळेस यातले वेगवेगळे पाठ अभ्यासू तर त्यावेळेस मी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी, केस स्टडीज किंवा ज्या आजूबाजूला ज्या चालू घडामोडी घडतात तर त्याच्या माध्यमातून अधिक सरस असा हा विषय करून सांगण्याचा आणि अधिक सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर नक्कीच तुम्हाला ही जी आपली 12वीच्या भूगोलाची व्हिडिओ सेशन सिरीज आहे नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे. दिवसेंदिवस या विषयाचे महत्त्व व उपयुक्तता वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनाशी सांगड घालून भूगोल विषयाचे हे पाठ्यपुस्तक जे बनवलेलं आहे आपल्या शासनाने किंवा जे सिलेबस बनवणारे लोक आहेत त्यांनी, तर ते आपल्याला नक्की आवडेल असे त्यांना एक आशा आहे आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा मागवल्या. नक्कीच आपल्याला काही प्रतिक्रिया असतील या पुस्तकाबद्दलच्या, ज्यावेळेस आपण यातल्या वेगवेगळ्या पाठांचा अभ्यास करू नक्कीच त्यांना कळू, जेणेकरून तुमच्या प्रतिक्रियांचा पुढील येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच पॉझिटिव्हली विचार करून त्यावरती काम करतील. बरोबर. तर या भूगोलाचे खऱ्या अर्थाने काय क्षमता विधानं काय की किंवा हा विषय अभ्यासल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काय परिवर्तन येणं किंवा आपल्या स्किल्समध्ये काय इम्प्रूव्हमेंट होणं हे गरजेचं आहे किंवा ती होऊ शकते. तर याबद्दल काही विधानं या ठिकाणी केलेली, तर बघूयात काय काय आहेत. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक समजून घेणे. बरोबर. एक सुजाण नागरिक किंवा एक शिक्षित व्यक्ती म्हणून लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक काय आहे, तर हे आपल्याला नक्की समजलं पाहिजे. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात किंवा आपल्या व्यवहारात नक्कीच आपल्याला उपयोग होणार आहे. तर त्यासाठी हे पहिलं क्षमता विधान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे लोकसंख्या वाढीचे विविध घटक समजून गेले. पहिलं कोणतं होतं? वितरणावर परिणाम करणारे घटक. दुसरं कोणतं आहे? वाढीचे विविध घटक. त्यानंतर लोकसंख्या बदलांच्या कलाचे परीक्षण करणे. बरोबर. तर या ठिकाणी डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी म्हणून एक असतं, म्हणजे लोकसंख्या कशा प्रकारे बदलत जाते त्याची एक थेअरी. तर त्यामधले वेगवेगळे जे पार्ट आहे तर त्याच्या वेगवेगळ्या कलांचं आपल्याला परीक्षण करणं, त्याचा अभ्यास करणं, ते समजणं, तो बदल समजणं, तर हे इथं अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढ ही समस्या आहे की संधी याचं पण आपल्याला परीक्षण करायचं आहे. बरोबर. त्यानंतर लोकसंख्या रचनेचे आर्थिक व सामाजिक परिणाम स्पष्ट करणे. बरोबर. तर लोकसंख्या वाढली तर तिचे स्वाभाविक आहे की आर्थिक आणि सामाजिक परिणाम आपल्याला दिसून येतील. जर तुम्ही इटली, जपान यांसारखे देश बघितले तर आर्थिक आणि सामाजिक परिणाम काही वेगळे. भारतासारखा देश बघितला तर काही वेगळे. अमेरिका, कुवेत सारखे देश बघितले की जिथं त्यांच्या स्थानिक लोकसंख्येपेक्षा बाहेर येणारे लोक जास्त आहे, तर त्या ठिकाणी पण ते परिणाम काहीतरी वेगळे. त्यामुळे लोकसंख्येची रचना खूप महत्वाची आहे. स्थलांतराशी संबंधित चलांचे स्पष्टीकरण देणे म्हणजे काय की स्थलांतरासाठी वेगवेगळे कोणकोणते फॅक्टर अफेक्ट आहे. त्याच्यामध्ये पुश फॅक्टर, पुल फॅक्टर, म्हणजे एक आकर्षण करणारे फॅक्टर आणि एक अनाकर्षण करणारे फॅक्टर, म्हणजे एखाद्या ठिकाणाहून व्यक्तीला बाहेर दुसऱ्या ठिकाणी जाण्यास परावृत्त करणारे आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आकर्षित करणारे. तर असे वेगवेगळे स्थलांतराचे फॅक्टर्स आहेत किंवा त्याचे चल म्हणतात त्याला मराठीमध्ये, तर ते आपण बघणार आहोत. स्थलांतराचे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव स्पष्ट करणे. तर आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणचे स्थलांतरित नागरिक आलेले आहेत. तर काही ठिकाणी आपल्याला सकारात्मक परिणाम आढळतात, काही ठिकाणी नकारात्मक परिणाम आढळतात. सध्याचं जे कोविड-19चं वातावरण आहे तर यामध्ये आपल्याला काही ठिकाणी सकारात्मक, काही ठिकाणी नकारात्मक अशी संमिश्र प्रतिक्रिया जाणवते. अनेकदा स्थलांतरित मजुरांमुळे बरेच कामे खोळंबलेली दिसतात, तर काही ठिकाणी नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध झालेल्याही दिसतात. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी होताना दिसतात. तर त्यातला सहसंबंध आपण बघणार आहोत. मानवी वस्त्यांचा स्थान व वाढीवर परिणाम करणाऱ्या घटकांचे स्पष्टीकरण करणे. तर हे एक महत्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत. वस्त्या विशिष्ट आकृतीबंधातच का वाढतात, तर त्याच्या मागची काय भौगोलिक कारण आहे किंवा काय मानवी कारण आहे हे समजून घेणं. जागतिक पातळीवर मानवी वस्त्यांच्या आकृतीबंधांचे विश्लेषण करणे. फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरतं नाही तर आपल्याला पूर्ण जागतिक लेवलला ही गोष्ट विश्लेषण करायचं याचं. त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रियांचे स्वरूप समजून घेणे. तर आता हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन नाही करत प्राथमिक द्वितीयक काय असतं, ते तुम्हाला माहिती असं मी गृहीत धरतो. भौगोलिक घटक व विविध प्राथमिक आर्थिक क्रियांमधील परस्पर संबंध समजून घेणे. बरोबर. प्राथमिक आर्थिक क्रियांचे जागतिक वितरण दर्शवणे. त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रियांच्या आकृतीबंधांमध्ये होणाऱ्या बदलांना स्पष्ट करणे. ज्यावेळेस एखादी अर्थव्यवस्था एक अंडर डेव्हलप टू डेव्हलपिंग टू डेव्हलप्ड, म्हणजे अविकसित, विकसनशील आणि विकसित हे टप्पे गाठते, तर त्यावेळेस प्राथमिक क्रियांच्या आकृतीबंधामध्ये काय काय बदल होतात तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. तसंच आपल्याला द्वितीयक आर्थिक क्रियांचं स्वरूप समजून घ्यायचं. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करायचे आपल्याला. समजा एखादा स्टील प्लांट भिलाईला उभारला आपल्या भारत सरकारने, तर तो भिलाईलाच का उभारला, त्याच ठिकाणी त्याचं स्थानिकीकरण का झालं, तर याचे घटक काय आहे तर ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. जगातील प्रमुख उद्योगांचे वितरण समजून घेणे. बरोबर. वेगवेगळे जे उद्योग व्यवसाय आज पूर्ण जगभरात पसरले तर त्यांचं वितरण आपल्याला समजून घ्यायचं. उद्योगांचे विविध प्रकार समजून घेणे. उद्योगांचे पण खूप सारे प्रकार असतात.
तुम्ही पण बऱ्याचदा न्यूजमध्ये ऐकत असाल लघु उद्योग, कुटीर उद्योग, एमएसएमई, मायक्रो, मीडियम अँड स्मॉल एंटरप्राइजेस. ओके. त्यानंतर काही मल्टीनॅशनल कंपन्या असतात, काही असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असतात, काही पीएसयू असतात, काही पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर. तुम्ही पीपीई पण ऐकलं असेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. ओके. सो देर आर ट्रिमेंडस डिफरंट ऑक्युपेशन्स. सो वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दिस थिंग्स ओव्हर हिअर. तृतीयक आर्थिक क्रिया समजून घेणे, त्यानंतर भौगोलिक घटक आणि काही तृतीयक घटक यांच्यातील क्रियांमधील सहसंबंध समजून घेणे. ओके. व्यापार, पर्यटन आणि वाहतूक यांच्यातील संबंध स्पष्ट करणे. व्यापार, पर्यटन आणि वाहतूक कलांमधील होणाऱ्या बदलांना समजून घेणे. कोविड-19 मुळे तर खूप सारे बदल यापुढे होणार आहे, तर ते पण काय फ्युचर प्रॉस्पेक्ट आहे ते पण आपण थोडेसे या ठिकाणी डिस्कस करूयात. प्रदेश ही संकल्पना समजून घेणे, प्रदेशाचे विविध प्रकार समजून घेणे, प्रदेशाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचे परीक्षण करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या मानवी भूगोलातून अभ्यासायच्या आहे. प्रादेशिक असंतुलन आणि त्याला कमी करण्यासाठी उपायांचे परीक्षण करणे. महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. पश्चिम महाराष्ट्र जास्त विकसित आहे. कम्पॅरेटिव्हली जो विदर्भ, मराठवाड्याचा रिजन आहे त्या ठिकाणी विकास आपल्याला थोडासा कमी दिसून येतो. तर हे प्रादेशिक असंतुलन काय आहे किंवा त्याला कमी करायसाठी काय करू शकतो आपण, तर या गोष्टींचा इथं विचार करणं गरजेचं आहे. आतापर्यंत अभ्यासलेल्या विविध भौगोलिक संकल्पनांचा विचार करणे. बरोबर. जो काही आपण बेस बनवला त्यावर आपल्याला इमारत उभी करायची, तर त्यामुळे त्या संकल्पनांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. दैनंदिन आयुष्यात भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व सांगणे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे की अख्ख्या पुस्तकात आपल्याला काय शिकायचं आहे ना, तर हे शिकायचं आहे. विविध क्षेत्रांमध्ये भूगोलाची निरंतर वाढणारी व्याप्ती व उपयोजन समजून घेणे. ज्ञानाची एक शाखा म्हणून भूगोलाचे परीक्षण करणे, भूगोलाच्या स्वरूपाचे परीक्षण करणे. तर या ठिकाणी जिओ इन्फॉर्मॅटिक्स म्हणून एक नवीन शाखा अस्तित्वात आलेली भूगोलामध्ये, त्याबद्दलही मी तुम्हाला सांगेल. त्यावरती माझा एक सेपरेट व्हिडिओ सेशन पण आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर ती तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर, कारण तुम्ही त्यामध्ये तुमचं 12वी नंतरचं करिअर सुद्धा करू शकतात. ओके. त्याबद्दल आपण नंतरच्या सेशनमध्ये डिस्कस करूयात, पण तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लिंक तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यानंतर काय की जे आपण प्रात्यक्षिक अभ्यासणार आहोत तर त्यामधले काही क्षमता विधान या ठिकाणी दिलेले. तर त्यामध्ये आहे की मोबाईल ऍपच्या साहाय्याने कुटुंबांचे संरक्षण करता येणे. आपल्याला माहिती आहे की भारत हा एक जगातली सगळ्यात मोठी लोकशाही प्रणाली आहे. तर यामध्ये जे आपण जनगणना वगैरे घेतो, तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं सर्वेक्षण करणं खरोखर अवघड असतं. त्यामुळे जे लोक ऍक्च्युअल जनगणनेमध्ये सहभागी असतात तर त्यांना डिजिटाईज स्वरूपात काही ऍप गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं आणि त्यामध्ये आपण तो डेटा एंटर करतो आणि मग गव्हर्नमेंटकडे हँड ओव्हर करतो. तर ते मोबाईल ऍपचं आपल्याला बघायचं आहे काम कसं चालतं. मोबाईल ऍपचा वापर करून माहिती संकलित करता येणे. सांख्यिकीय माहिती संकलनामागील उद्देशानुसार विधेचे सुसंघटन करणे. तर हे काय आहे हे आपण बघूयात पुढे. भूगोल विषयात सांख्यिकीय तंत्राचा वापर समजून घेणे. जो स्टॅटिस्टिक विषय म्हणजे जो आपला मॅथमॅटिक्स आहे, आपल्याला वाटतं की काय आहे स्टॅटिस्टिक अभ्यासायचं, नंतर कुठं आपल्याला वापर होणार आहे, परंतु त्या स्टॅटिस्टिक्सचे खूप सारे वापर आहे. तर ते भूगोलात कुठे कुठे होतात ते पण आपल्याला बघायचं आहे. संकलित केलेल्या आकडेवारीनुसार कोणते सांख्यिकीय तंत्र वापरावे लागेल हे ठरवता येणे. बघा, जी आकडेवारी आपल्याकडे आहे ती बघून त्यावरती कोणती सांख्यिकीय प्रक्रिया करायची किंवा कोणतं तंत्र वापरायचं हे ठरवता येण्या इतकं अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये येणं, तर हे महत्वाचं एक क्षमता विधान आहे या ठिकाणी प्रात्यक्षिकांसंदर्भात. योग्य आलेखाद्वारे उपलब्ध विधा दर्शवता येणे. विधेचे विश्लेषण करणे आणि आलेखाच्या साहाय्याने विधेचे सादरीकरण करता येणे. दिलेल्या विधेतील दोन चलांतील सहसंबंध काढणे व हा सहसंबंध संख्यात्मकरित्या दर्शवणे. प्राकृतिक घटकांचा विचार करून मानवी घटकांच्या संदर्भात स्थलनिर्देशक नकाशांचे वर्णन करता येणे. बघा, भूगोल म्हटला की स्वाभाविक आहे नकाशा येणारच, आणि नकाशा आला तर त्या नकाशातल्या विविध घटकांचा आपल्याला व्यवस्थित समज येणे, त्याबद्दलचं एक विश्लेषण करता येणं, त्याचं वर्णन करता येणं आणि त्या नकाशामध्ये नेमकं काय दाखवलंय किंवा तो आपल्याला काय बोलतो तो आपल्याशी, तर हे समजणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी नकाशाचं वाचन सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही अनुक्रमणिका या ठिकाणी दिलेली 8 आपल्याला पाठ अभ्यासायचे या ठिकाणी आणि काही प्रात्यक्षिक आहे, तर ते आपण सगळे अभ्यासूयात. तर पहिल्या 2 भागांमध्ये लोकसंख्येविषयी वेगवेगळ्या संकल्पना आहे. त्यानंतर मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, लँड यूज लँड कव्हर बद्दल दिलेलं आहे. त्यानंतर प्राथमिक क्रिया, द्वितीयक क्रिया, तृतीयक क्रिया ह्या ज्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या आर्थिक क्रिया आहेत त्याबद्दल आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर प्रदेश आणि प्रादेशिक विकास, तर याबद्दलचे खूप सारे फॅक्टर्स आहे, तर त्याबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत. भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती आजच्या काळाशी कशी सुसंगत आहे, तर ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके. आणि प्रात्यक्षिक आहे वेगवेगळे, ते पण आपण बघणार आहोत. ओके. तर या ठिकाणी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर काय काय दिलेलं आहे ते दाखवण्यात ते सांगितलंय त्यांनी. जस्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलं 11वीच्या मुख आणि मलपृष्ठावर नैसर्गिक आच्छादन दाखवण्यात आलेलं होतं. त्या इयत्तेत आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला होता, बरोबर. परंतु 12वीत आपण मानवी भूगोलाचा अभ्यास करणार आहोत. हे लक्षात घेता नैसर्गिक भू आच्छादनावर मानवी भूमी उपयोजन कसे विकसित झाले आहे ते या पाठ्यपुस्तकाच्या
मुख आणि मलपृष्ठावरती दाखवण्यात आलेलं आहे. तर याचं पण आपण व्यवस्थित निरीक्षण करूयात, जेणेकरून आपल्याला अ, जो अभ्यास करायचा आहे या वेगवेगळ्या पाठांचा, तर त्यामध्ये कदाचित त्याचा उपयोग आपल्याला कुठे ना कुठे येऊ शकेल. तर हे बघा, हे आहे शेवटचं पान या पुस्तकाचं. तर या ठिकाणी तुम्ही सुंदर समुद्रकिनारा बघू शकता, एक रनवे बघू शकता, काही डोंगर बघू शकता, बरोबर? एक मेट्रो सिटी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कारखाने बघू शकता. ओके. या ठिकाणी काहीतरी मायनिंग ऍक्टिव्हिटी झाल्यासारखं वाटतंय बघा. या ठिकाणी टेरेस फार्मिंग तुम्ही बघू शकता. हा एक प्राकृतिक रचनेवर आधारित शेतीचा प्रकार आहे, बरोबर? त्यानंतर या ठिकाणी तुम्ही डेल्टा एरिया बघू शकता, जे रिव्हर्स असतात, वेगवेगळ्या नद्या असतात. तर त्यांच्या त्रिभुज प्रदेशामुळे किंवा त्यांच्या गाळाच्या संचयनामुळे हा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डेल्टा म्हणतो. सुंदरबन डेल्टा भारतामध्ये खूप महत्वाचा आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात. तर ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहे, नर्मदा, तापी किंवा ज्या कोकण किनारपट्टीवरच्या नद्या, त्या डेल्टा फॉर्म नाही करत, त्या खाड्या फॉर्म करतात किंवा इश्चुरी म्हणतात त्याला. तर हे असं का करतात? हे सगळं आपण प्राकृतिक भूगोलात ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा मानवी क्रियांवर कसा फरक पडतो, तो ते आपण इथं अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या पुस्तकाचा आढावा घेतलेला आहे. मला खात्री आहे की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आवडलाच नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि आपल्या पढाई से दोस्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहे किंवा येणारे जे 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ सेशन्स आहेत, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. तुमच्या वेळेबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे मी. धन्यवाद.